नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचं निधन, आज दुपारी अखेरचा निरोप, सिनेसृष्टी आणि रंगभूमी शोकसागरात। भविष्याचा गांभीर्यानं विचार करून राणेंनी निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत, राष्ट्रवादीला 144 जागा सोडणं अशक्य, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। राष्ट्रकुल स्पर्धेत सोन्याची लूट केलेल्या भारतीय खेळाडूंचं जल्लोषात स्वागत, पदक विजेत्यांच्या बक्षिसात घसघशीत वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा। आता बातम्या विस्तारानं। ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या स्मिता तळवलकर यांचं रात्री निधन झालं। त्या 59 वर्षांच्या होत्या। स्मिताताई 2010 पासून कर्करोगानं ग्रस्त होत्या। मुंबईतील जसलोक रुग्णालयात काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज सकाळी 10 वाजता यशवंत नाट्य मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। त्यानंतर दुपारी दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। नारायण राणेंनी भावनेच्या भरात उद्विग्नतेनं राजीनामा दिला, त्यामुळे राणेंनी माझ्या नेतृत्वावर केलेली टीका मी आणि काँग्रेस कार्यकर्ते विसरू, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं। तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकजुटीनं काम करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। त्याचसोबत जागा वाटपात राष्ट्रवादीला 144 जागा देणं शक्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मायंडमधल्या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 151 वर पोहोचलाय। या दुर्घटनेला आज आठवडा होतोय, त्यामुळे उर्वरित बेपत्ता लोकांच्या वाचण्याची शक्यता तासागणिक धुसर होऊ लागली। तरी सुद्धा बचाव कार्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आतापर्यंत 57 पुरुष, 68 महिला आणि 47 बालकांचे मृतदेह मिळाले आहेत। दिवस रात्र सुरू असलेल्या शोध मोहिमेमध्ये बऱ्याचदा पावसाचा व्यत्यय अधूनमधून सुरूच आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदक विजेत्यांचा राज्य शासनाच्या वतीनं घसघशीत इनाम देऊन गौरव करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या इनाम रकमेची काल घोषणा केली। राष्ट्रकुल खेळातल्या सुवर्णपदक विजेत्यांना आता 10 लाखांऐवजी 50 लाख रुपयांचं, रौप्य पदक विजेत्यांना 7.5 लाख रुपयांऐवजी 30 लाख रुपयांचं आणि कांस्य पदक विजेत्यांना 5 लाख रुपयांऐवजी 20 लाख रुपयांचं इनाम देण्यात येईल। इंग्लंड दौऱ्यावरील 5 वनडे आणि एका T20 सामन्यासाठी संदीप पाटील यांच्या राष्ट्रीय निवड समितीनं 3 नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात संधी दिली आहे। मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी, केरळचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन आणि रेल्वेचा लेग स्पिनर कर्ण शर्मा या तिघांचा त्यात समावेश आहे। इंग्लंडच्या दौऱ्यात घोट्याच्या दुखापतीनं त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्मा तसंच युवराज सिंगला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे।